नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊच्या मोफत यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज फार महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करायची आहे आणि सर्वांसाठी ही चांगली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. गणपतीच्या या उत्सवामध्ये आपल्याला मिळालेली सर्वात मोठी बातमी, आपल्याला सर्वात मोठी संधी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्यासाठी या ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू मिळणार आहे. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या मार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत या वॅकन्सीज क्रिएट झालेल्या आहेत. त्याच्या बाबतीचा हा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला देतोय. याचं नोटिफिकेशन देखील आपल्याला लिंक याची देण्यात येईल. याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा. त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. डिटेल एक 80 पानांची ही पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यामधला जो महत्त्वाचा भाग आहे तो मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. चला तर मग आपण वेळ न वाया घालवता आपण सर्वांसाठी हा व्हिडिओ सुरू करू. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्याला आपण RRB म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण? RRB म्हणतो. त्यांच्या थ्रू या पोस्ट निघाल्यात विद्यार्थी मित्रांनो. RRB, ओके, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. आणि नॉन टेक्निकल NTPC असं म्हणतो आपण त्याला, NTPC ग्रॅज्युएट पोस्ट, म्हणजे आपल्याला कमीत कमी ग्रॅज्युएशन या पोस्टसाठी लागणार आहे. वेबसाईटवर, RRBच्या वेबसाईटवर 13 तारखेला, म्हणजे कालच हे नोटिफिकेशन आलंय आणि लगेच मी या ठिकाणी व्हिडिओ तयार करतोय. 13 तारखेला हे नोटिफिकेशन आलं आणि त्याच दिवशी हा व्हिडिओ मी तयार केला. तुम्हाला आज याची लिंक तुम्हाला प्रत्येकाला मिळून जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि आज याची लिंक ओपन होते. तुम्हाला ऍप्लिकेशन तुम्ही 14 तारखेपासून त्या ठिकाणी करू शकतात. ऑनलाईन ऍप्लिकेशन क्लोज होणार आहे 13 ऑक्टोबरला, पण 13 तारखेपर्यंत वाट बघू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट कडून घेतली जाणारी ही रिक्रुटमेंट आहे. त्यामुळे जसं जसं वेळ होईल तसं तसं जितक्या जास्त लोकांना ह्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या बाबतीत माहिती पडेल ते अप्लाय करायला जातील. आणि जेव्हा अप्लाय करतील त्यावेळेस मग त्या वेबसाईटवर लोड वाढतो आणि मग आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड व्हायला थोडासा वेळ लागतो किंवा त्यामध्ये अडचणी उद्भवतात. ओके, तुम्हाला पेमेंट करायचं याचं 14 ऑक्टोबर पर्यंत याचं पेमेंट तुम्हाला करायचंय. काही तुम्हाला डेट फॉर द मॉडिफिकेशन विंडो फॉर द करेक्शन, तुम्हाला काही जर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये करेक्शन करायची असेल तर ते 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही करू शकतात. हे तुम्हाला मी जे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जी लिंक देणार आहे ऍडव्हर्टाइजमेंटची, त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मेन्शन केलेलं आहे. पण त्याच्यामधला काहीसा महत्वाचा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ओके, आता बघा, ह्या ज्या पोस्ट आहेत, ह्या पोस्ट कोणत्या कोणत्या पदासाठी आपल्या होणार आहे? चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट अँड सीनियर क्लर्क कम टायपिस्ट. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही थांबा विद्यार्थी मित्रांनो. काही ठिकाणी तुम्हाला कोणत्या कोणत्या पोस्टला टायपिंगची गरज आहे, कोणत्या पोस्टला टायपिंगची गरज नाही आहे, हे देखील मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ओके, सो ह्या व्हेरियस झोन, बघा, इन व्हेरियस झोनल रेल्वेज अँड द प्रोडक्शन युनिट्स ऑफ द इंडियन रेल्वे, ऍप्लिकेशन कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट शुड बी सबमिटेड ऑनलाईन टू द चोजन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड टिल 30 ऑक्टोबर 2024. म्हणजे रात्री 11:59 13 ऑक्टोबरच्या तुम्हाला अप्लाय करायचं आहे. रिस्पेक्टिव्ह बोर्ड्स म्हटलंय त्यांनी, म्हणजे जर तुम्हाला बॉम्बे बोर्ड मधून जर तुम्हाला, म्हणजे मुंबईमधून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही मुंबईमधून अप्लाय करू शकतात. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात नोकरी भेटणार आहे. बघा, लक्षात घ्या. तर खूप चांगली मोठी अपॉर्च्युनिटी मी या ठिकाणी, गोल्डन अपॉर्च्युनिटी मी म्हणेल. जे विद्यार्थी, बऱ्याच वेळेस आपण, आपली अशी कंप्लेंट असे विद्यार्थी मित्रांनो की वॅकन्सीज नाहीयेत, वॅकन्सीज नाहीयेत, पण वॅकन्सी भरपूर निघतात. आपण बघतोय की मागच्या 6 महिन्यापासून दर महिन्याला एक दोन वॅकन्सीज वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी येत आहेत. तर आपल्याला खूप जाणीवपूर्वक या पोस्टकडे बघायचं आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये अजून जेव्हा एक्झामचा फॉर्मॅट येईल ना, तो फार तुम्हाला सुखद आहे. येस, म्हणजे तो तुम्हाला हॅपी करणार आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी बघा,
डिटेल्स ऑफ वॅकन्सीज मी या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे जर टोटल तुम्ही वॅकन्सीज बघितले तर 8,113 वॅकन्सीज आहेत. म्हणजे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याच्या याच्या 1736 जागा आहेत. आणि याचं एज लिमिट आहे बघा, एज लिमिट 18 ते 36. पुन्हा याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, ओके, तो कॅटेगरीमध्ये असाल तर 36 वर्षापर्यंत, जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 33 वर्षापर्यंत आहे. ज्या प्रकारचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बघा, याचं इनिशियल पे स्केल काय असणार आहे? 35,400 इनिशियल पे स्केल आहे बघा. पे स्केल पण दिलंय, डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे स्टेशन मास्टर याच्यासाठी 994 जागा आहेत आणि त्यांचं पे स्केल असणार आहे 35,400. नंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट, असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यांच्या पे स्केल असणार आहे 29,200 आणि त्यांच्या जागा पण दिलेल्या आहेत. आणि आपल्याला रिक्रुटमेंट होण्यासाठी एकच जागेची गरज असते, म्हणून 8,113 खूप मोठी रिक्रुटमेंट आहे बघा. आणि म्हटलं बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड वाइज अँड द झोनल वाइज डिटेल डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॅकन्सीज आर गिवन इन अँसर बी. अजून तुम्हाला झोनल वाइज कोणत्या कोणत्या वॅकन्सीज आहेत त्या पण तुम्हाला दिल्यात. डिटेल नोटिफिकेशन वर मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल, तर तुम्ही सध्या तरी या व्हिडिओ बघा आणि ऍप्लिकेशन पहिल्यांदा कम्प्लीट करून टाका. आता बघा, तुमची जी परीक्षा होणार आहे ती 2 स्टेज मध्ये होणार आहे. स्टेज 1 आणि स्टेज 2. ती सीबीटी असणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. सीबीटी ती असेल. ओके, नाव एक्झामचं ड्युरेशन आहे बघा. फर्स्ट स्टेजची जी एक्झाम होईल ती 90 मिनिटांची होईल. त्याच्यामध्ये 40 प्रश्न जनरल अवेअरनेस, 30 प्रश्न गणित आणि 30 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी. टोटल 100 प्रश्नांची परीक्षा आहे. किती सुंदर आहे बघा, याच्यात मराठी नाही, इंग्रजी नाही. जनरल अवेअरनेस, गणित आणि बुद्धिमत्ता संपलं. तीनच विषय, तीनच विषय. हा, 120 मिनिटं दिले जातील. जर पीडब्ल्यूडी विद्यार्थी असतील तर, चॅलेंज फिजिकली चॅलेंज विद्यार्थी असतील त्यांना 30 मिनिटं जास्त दिले जातील. फक्त याच्यामधली अडचण बघा, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/3 केली आहे. आपण बघतो बाकीच्या ठिकाणी 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, इथं 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम केली आहे. पण सर्वात महत्वाचा, किती लोकांना एक्झामचा फॉर्मॅट आवडला? जनरल अवेअरनेस म्हणजे ह्या सर्व या तिघ विषयांचा अभ्यास तुम्ही आता पोलीस भरती करत होते तेव्हा केलेला आहे, सरळ सेवेचा अभ्यास करत होते तेव्हा केलेला आहे, एमपीएससी ची कोणतीही परीक्षा देता तुम्ही तर या विषयांचा अभ्यास करतातच आहे. ओ यस. आणि जर तुम्ही स्टेज 1 जर तुम्ही पास झाले तर यू विल बी एलिजिबल फॉर द स्टेज 2. स्टेज 2 मध्ये बघा पुन्हा, the shortlisting candidate of stage 2 CBT shall be based on the normalization marks of the stage 1. जे स्टेज 1 चं तुम्ही जर पास झाले तर स्टेज 2 साठी तुम्ही एलिजिबल व्हाल. The total number of candidates shortlist shall be 15 times the community wise the vacancies notified against the RBI. म्हणजे 1:15 च्या रेशो मध्ये ते सिलेक्ट होतील. आणि मग त्याप्रमाणे बघा, CB2 सेकंड स्टेजची CB2 होणार आहे. तो पण 90 मिनिटांचा तुमचा पेपर असेल. 120 क्वेश्चन या ठिकाणी असतील. जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन वाढवले. स्टेज 1 मध्ये 40 होते, इथं 50 झाले. मॅथमॅटिक्सचे स्टेज 1 मध्ये 30 होते, इथं 35 झाले. बुद्धिमत्ते चाचणीचे पण 5 मार्क वाढवले. बरं, विषय चेंज तर केले नाही त्यांनी. जनरल अवेअरनेस, गणित आणि बुद्धिमत्ताच राहिले. ओहो, बघा तुम्ही किती सुंदर फॉर्मॅट आहे हा. म्हणजे यामध्ये इंग्रजी व्याकरण नाही, मराठी व्याकरण नाही, ज्या ठिकाणी चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात. गणित बुद्धिमत्ता ज्याचा तुम्ही जबरदस्त अभ्यास करतायत. जिजाऊच्या माध्यमातून तुम्हाला रोज एक गणित आणि बुद्धिमत्तेचा 1 तासाचं सेशन केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 5 या पिरियड मध्ये. तुम्ही ते अटेंड करा, तुमचा ऑटोमॅटिकली या विषयांचा अभ्यास होणार आहे. जनरल अवेअरनेस वर देखील फोकस केला जातो. दोघं बघा, सीबीटी 1 आणि सीबीटी 2 मध्ये तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, म्हणजे अॅक्युरेसीवर जास्त भर दिला गेलेला आहे. अॅक्युरेसीवर भर दिला गेलाय. आता सेकंड स्टेज झाल्यानंतर काही ज्या पोस्ट आहेत बघा, त्याच्यामध्ये टायपिंग स्किल गरजेचे आहेत. आता बघा, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्यामध्ये एक्सक्यूज मी, टायपिंग टेस्ट गरजेची आहे. ज्युनियर अकाउंटंट, असिस्टंट कम टायपिस्ट याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग टेस्ट गरजेची आहे. आणि स्टेशन मास्टरची कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट पुन्हा अजून होणार आहे. म्हणजे या स्टेज 2 झाल्यानंतर स्टेशन मास्टरची अजून एक टेस्ट ती होईल. पण जर तुम्ही सिनियर क्लर्क साठी अप्लाय केलाय तर त्याच्यासाठी टायपिंग ची टेस्ट तुमची होईल.
ज्युनियर अकाउंट असिस्टंट जर कम टायपिस्ट जर केलं त्याच्यासाठी पण होईल. पण बाकीचे सर्व फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज सीबीटी म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट, ही सर्व पोस्टसाठी तुम्हाला द्यावी लागणार आहे. पण सेकंड आणि थर्ड सिनियर कम टायपिस्ट असेल तर तुम्हाला टायपिंग स्किल लागतील. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट असेल तुम्हाला टायपिंगची टेस्ट द्यावी लागेल. आणि स्टेशन मास्टरसाठी जर तुम्ही काम करणार असाल तर कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडा देखील वेळ वाया घालवू नका. आत्ता तुम्ही हे नोटिफिकेशनचं पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच एखाद्या सायबर कॅफेवर जा किंवा आपल्या जिजाऊच्या ज्या ज्या ठिकाणी ऑफलाईन आपल्या बॅचेस चालतात त्यांच्या सेंटरवर जा. तिथले कोऑर्डिनेटर तुम्हाला मदत करतील फॉर्म भरण्यासाठी. त्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट घेऊन जा. तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, क्रिमिलियर सर्टिफिकेट, देन तुमचे 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, कोणत्या वर्षी पास झाले, ग्रॅज्युएशनचे मार्क्स, ॲक्युरेट मार्क्स घेऊन जा आणि हे कम्प्लीट करा. तुमचा एक फोटो लागेल पासपोर्ट साईज, तुमची साईन लागेल. ह्या सर्व गोष्टी लागतात. सायबर कॅफे किंवा जो पण तुम्हाला ऍप्लिकेशन करून देणार आहे त्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असतात. कोणाची तरी मदत घ्या. मराठीमध्ये मी हे सर्व कन्क्लूड करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय काय घेतलं आता. पूर्व परीक्षा होणार आहे तुमची 100 गुणांची. 100 गुण होणार आहेत. 100 प्रश्न, 100 गुण. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 30 प्रश्न गणित, 30 प्रश्न बुद्धिमत्ता आणि 35 प्रश्न 40 प्रश्न तुमचे जनरल अवेअरनेसची. मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण. पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम सारखाच आहे, म्हणजे काही वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये. परीक्षा टीसीएसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे, त्याच्यामुळे निकाल प्रक्रिया ही जलद असणार आहे. पेपर आणि मराठीतून होणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, पेपर मराठीतून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना भीती असते की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा या हिंदीमधून किंवा इंग्रजीमध्ये होतील, त्याच्यामुळे अडचणी येतात. पण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. गणित आणि बघा, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय, गणित 30 प्रश्न, बुद्धिमत्ता 30 प्रश्न आणि जीके 40 प्रश्न. मुख्य परीक्षेचा मी जसं सांगितलं तुम्हाला, मुख्य आणि पूर्व परीक्षेचा सिलेबस सारखाच आहे. गणित 35 प्रश्न, बुद्धिमत्ता 35 प्रश्न आणि जीके 50 प्रश्न. म्हणजे ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. गणपती बाप्पाने तुम्हाला, बुद्धीचं दैवत याने तुम्हाला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. पुढचा गणेश उत्सव हा सरकारी नोकरीमध्ये झाला पाहिजे, आणि ती पण केंद्र सरकारची नोकरी. परीक्षा फी 500 रुपये. आणि बघा, केंद्र सरकारची ही परीक्षा असल्यामुळे परीक्षा झाल्यानंतर 400 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे. म्हणजे परीक्षा फी फक्त 100 रुपयाची आहे. 100 रुपयामध्ये 35,000 रुपयाचा जॉब भेटतोय तुम्हाला, तुमच्या बुद्धिमत्तेच्या तुमच्या बळावर. आणि जिजाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे. गणित, बुद्धिमत्ता आणि जीके या तिघ विषयांची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. भरघोस पगाराची केंद्र सरकारची नोकरी आहे. मुंबई रिजन जर तुम्ही टाकलं, आरआरबीचे वेगवेगळे झोनल वाईज त्यांनी म्हटलं, मुंबई रिजन जर तुम्ही टाकलं तर तुमची नोकरी ही महाराष्ट्रातच होणार आहे. इंग्रजी व्याकरण नसणारी ही भारतातली एकमेव परीक्षा. तुम्ही बाकीच्या परीक्षा बघून घ्या, इंग्रजी व्याकरण असतं, पण ही एकमेव परीक्षा आहे. मॅथ्स आणि रिझनिंगची जोरदार प्रॅक्टिस ठेवा. माझ्यासोबत रोज संध्याकाळी 4 ते 5 जिजाऊच्या चॅनलवर या. मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस आपण सोबत करू, त्याच्यात जीकेचं पण ऍडिशन करू. पण जिजाऊचा प्रत्येक विद्यार्थी या पोस्टसाठी सिलेक्ट झालाच पाहिजे. गोल्डन अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो. मी आशा करतो की तुम्हाला दिलेली सर्व इन्फॉर्मेशन समजली असेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.